राम राम मंडळी. महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना लागू केलेली आहे आणि तिची वेबसाईट देखील स्वतंत्र सुरू केलेली. त्या वेबसाईट मध्ये अनुदान या नावाने वेबसाईट आहे आणि त्यामध्ये आपल्या अगोदर भजनी मंडळाची नोंदणी करायची आहे आणि नंतर तो फॉर्म फिल करायचा आहे. यामध्ये काहीही फेक नाही. ही योजना ही महाराष्ट्र सरकारने लागू केलेली आहे वारकरी मंडळांसाठी. जे गावागावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, शहरामध्ये जे ग्रुप असतात, भजनी मंडळ असतात, समूह असतो, ग्रुप असतो, त्यांच्यासाठी 25,000चं अनुदान हे महाराष्ट्र सरकारने योजनारूपी भांडवल सुरू केलेलं आहे. यामध्ये अर्ज दाखल करत असताना संपूर्ण खात्री करायची आहे तरच तुम्हाला अनुदान मिळेल. कशीही माहिती भरली तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही, त्यापासून वंचित राहाल. 1800 भजनी मंडळांना हे 25,000 अनुदान वितरित करण्यात येणार आहे. 23 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत ही वेबसाईट काम करणार आहे. या कालावधीमध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही फॉर्म फिल करा. यामध्ये लागणारी कागदपत्रे मी तुम्हाला सांगतो. भजनी मंडळ जे असतं, जो ग्रुप आहे आपला भजनी मंडळाचा, त्यांचं सामायिक असणारं अकाउंट नंबर, त्यांचं पॅन कार्ड, त्या बँकेचा IFSC कोड, ती बँक शाखा नेमकं कोणती आहे ही संपूर्ण माहिती भरायची. यामध्ये वैयक्तिक नाही, ग्रुपची माहिती भरायची आहे संपूर्ण. आणि ग्रुपच्याच नावाने अकाउंट असेल, जे की भजनी मंडळाच्या नावाने अकाउंट खोललेलं असेल, भजनी मंडळीचं पॅन कार्ड असेल असं. आणि जसं की महिला बचत गटाचं असतं जॉईंट, 10-11 मेंबर महिला असतात, तसं भजनी मंडळीच्या नावाने सगळी डिटेल पाहिजे. आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्ही भजनी मंडळीने जिथं जिथं कार्यक्रम केले तिथे फोटो असतील किंवा त्यांना दिलेली निमंत्रण पत्रिका असेल, पॉम्प्लेटवर नाव टाकलेलं असेल कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये, त्यानंतर भजनी मंडळीच्या नावाने मध्ये पाहिजे किंवा राज्यस्तरीय उल्लेखनीय कामगिरी स्पर्धेमध्ये केलेली असेल त्याचं सर्टिफिकेट असेल किंवा पेपरला, वृत्तवाहिनीला, वार्ताहरमध्ये, पेपरामध्ये आलेली बातमी असेल, हे संपूर्ण काही पुरावे लागणार आहेत. आणि त्याची PDF अपलोड करायची त्या वेबसाईट वरती जाऊन लॉग इन करून. लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबरच हा पासवर्ड आहे. OTP आला की तुम्ही लॉग इन करून त्या फॉर्मवर जाता. त्या फॉर्म मध्ये जाऊन ही संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर आपल्याच गावातील, ज्या तुम्ही गावामध्ये आहात त्याच गावातून ग्रामपंचायतचा सही शिक्का घेणारी अनुमती प्रमाणपत्र, म्हणजे हे भजनी मंडळ असं आहे, ते काय काय करतात हे संपूर्ण सरपंचाची संपूर्ण माहिती आणि त्या सरपंचाचा सही शिक्का असणारं परवाना ही तुम्हाला लागणार आहे. वेळोवेळी मिळाले पारितोषिक असतील, सर्टिफिकेट असतील, हे देखील तुम्हाला अपलोड करायचे. त्यामुळे ही संपूर्ण काळजी घ्या आणि व्यवस्थित फॉर्म भरा. नक्कीच तुम्हाला 25,000 रुपये अनुदान ही महाराष्ट्र सरकार देणार आहे. खात्रीशीर ही माहिती आहे. त्यामुळे व्यवस्थित काळजी घ्या आणि आवर्जून फॉर्म भरा आणि योजनेचा आवर्जून लाभ घ्या. महाराष्ट्र सरकार देतंय, तुम्ही घेण्याचं काम करा. या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राम राम.